आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी दाखल होणार आहेत आणि त्याआधी जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। मुख्यमंत्री फडणवीसांना आज आणि उद्या 2 दिवसांची संधी देतोय। या 2 दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्या, जेणेकरून मराठ्यांना मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही, असं म्हणत जरांगेंनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय। प्रत्येक मराठ्यांच्या घरच्यांनी या मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहनही जरांगे पाटलांनी मराठ्यांना केलं। मागणी आमची, रात्रंदिवस जीव जाळतोय समाज, करोडो समाज रस्त्यावर, आणि तुम्ही 29 जाती आरक्षणात घालता आणि मराठ्यांना देत, याचा अर्थ होतो हे खुन्नशी मी नाही देत मराठ्याला। तुमच्या नाकावर टिचून मी 29 जाती आरक्षणात घातल्या नाही देत मराठ्याला, याचा अर्थ हे होतोय। आणि मग ही भूमिका आता मान्य नाही। आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे। आम्हाला मुंबईला यायचं नाही, आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केलं। 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय। चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे। मराठा आणि कुणबी एक आहे, हा अध्यादेश, हा जार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी सहित पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे, अंमलबजावणी सह। त्याच्यावरती अभ्यास चाललाय, ऐकून घेणार नाहीत, खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत। तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही। त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियर वरती अभ्यास सुरू आहे, तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे, आम्ही ऐकू शकत नाहीत। पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले, ते म्हणले पोलीस बघून घेते, पोलीस बघून घेते, धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठ्याला? मग पोराठी लाटच उसळल्या, तुम्ही गोडी गुलाबीने काही करू शकता, दादागिरी नाही करू शकतो मराठीशी। आणि मी दादागिरी करायला मुजिका नसतो, मी मुजिका बी नसतो, मी मुंबईत येणार आहे। आता तर मुंबईत येणार आहे, आता माग हटत बी नसतो, कोण आडीतोय बघतो जात। तुम्ही दादागिरीची भाषा नाही करायचं। अरे पालकत्व आहे राव तुमच्याकडं, तुम्ही ज्येष्ठात मोडता आणि तुम्ही पालकत्व स्वीकारून तुम्ही संविधानाच्या पदावर बसता, तुम्ही म्हणता पोलीस बघून घेते। पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस, त्याच्यात काय बदल नाही। पोलिसाला दोष नाही देणार आम्ही, आणि पोरांना सांगतो पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही। काय करतय करून घेतोय ते देवेंद्र फडणवीस, हे लक्षात ठेवा। करणारापेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचं इथून पुढं। आपल्याला उलट्या दिशेने नेलंय लोकांनी, करणाऱ्याच मागं लावलंय, आणि करून घेणारा मजा तेवढे आणतोय ना, करून घेणारा महत्वाचा दोषी।